न्यूज टाईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधात मागील 2 दिवसापासून साईनगर देवरोड या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं। मागील 27 वर्षापासून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पालिकेकडून अद्याप मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही। यासाठीच धर्मपाल तंत्रपाळे तसेच राजेंद्र तरस यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जमून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली। महिलांचा सहभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आला। या आंदोलनाची दाहकता लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सलग 2 दिवस या आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलन समाप्त करण्याची विनंती केली। गोपाल तंत्रपाळे यांनी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच आंदोलनकर्ते यांना एका व्यासपीठावर आणून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर केवळ 2 दिवसाकरिता हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेलं आहे। काय या आंदोलनात घडलं आणि काय या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे जाणून घेऊयात आपण या बातमीच्या माध्यमातून। महानगरपालिका पिंपरी चिंचवडचे स्थापत्य विभाग त्याचप्रमाणे नगर रचना विभाग आणि विविध याचे संबंधित अधिकारी या ठिकाणी आले। त्यांनी सर्वप्रथम आम्हाला सर्वे नंबर 19 हा जो रस्ता आहे DP रस्ता 18 मीटर हा भूसंपादन केलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याची ऑर्डर निघाली आणि ऑर्डर निघाल्यानंतर मोजणीसाठी पैसे भरलेले असं आम्हाला या ठिकाणी सांगितलं। पण त्यांना आम्ही विनंती केली की सर शेतकऱ्यांचं जर म्हणणं असेल की आम्ही संबंधित जमीन स्वतःहून आपल्याला पत्राप्रमाणे भरून त्याचा मोबदला आम्हाला मिळाला तर आम्ही स्वखुशीने देतो, तर मग जबरदस्ती करण्याची काही गरज नाही। तर ते त्यांनी मान्य केलेलं आहे आणि उद्या ते संबंधित शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना तर तशा संदर्भातलं पत्र देतील आणि पत्र दिल्यानंतर परवाच्या दिवशी उपसंचालक नगर रचना विभाग आणि त्याचप्रमाणे शहर अभियंता मकरंजी निकम यांच्या समोर संबंधित शेतकरी आम्ही दोघं आणि माझे बंधू अशी संयुक्तरित्या त्या ठिकाणी मीटिंग होईल। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अवपत्र संदर्भामधले फॉर्म दिले जातील आणि शेतकऱ्याकडनं पण लिहून घेतला जाणार की ही जागा आम्ही आपल्याला महानगरपालिकेला DP रस्त्यासाठी देत आहे। अशा संबंधितचं परवाच्या दिवशी 5 वाजेपर्यंत निर्णय निघण्याची शक्यता असल्यामुळे आणि तसं ठोस आश्वासन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिल्यामुळे आजचं जे आंदोलन आमचं सुरू होतं ते गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तूर्त या ठिकाणी स्थगित झालेलं आहे। स्थगित झालं म्हणजे आंदोलन संपलं नाही। आम्ही दिवसभर या ठिकाणी येऊन बसू। आम्ही दुपारी 3 वाजता निलेश भाऊ असतील, राजेंद्र तरस असतील आणि मी आम्ही नगरपालिकेत जाऊन ते अभपत्र त्या घेरडे साहेबांना घेऊन संबंधित शेतकऱ्यांना देणार आहोत आणि परवाची मीटिंग समाधानकारक झाली तरच हे आंदोलन पाठीमागे घेतलं जाणार, नाहीतर हे आंदोलन उद्यापासून साखळी स्वरूपाचं सुरू राहणार आहे। जर आज ज्या महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे जे अधिकारी आले आणि त्यांनी जे काय आम्हाला पुढील 2 दिवसात जे काय घटनाक्रम सांगितला, ह्या घटनाक्रम जर या पीडित नागरिकांच्या बाजूने झाला तर हे असंच आहे अशा प्रकारे थांबल आणि या लोकांना लेखी स्वरूपात त्यांच्याकडनं आपण महानगरपालिकेकडनं अधिकृतरित्या आश्वासन घेऊ आणि इन केस जर हा प्रकार सगळं जर या ग्रामस्थांच्या विरोधात काही जर गेलं आणि किंवा याच्यातनं जर काही उत्तर निघालं नाही तर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी तीव्र स्वरूपात आंदोलन होईल व शुक्रवारी सकाळी अन्न पाणी त्याग करून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होईल आणि शुक्रवारपासूनच या आंदोलनाची तीव्रता आपल्याला सर्वांना या ठिकाणी आम्ही जाहीर करू आणि वेळ पडली प्रसंगी आत्मदहन करू, त्याचप्रमाणे जलदान करू, परंतु ह्या आंदोलनात आम्ही यश मिळवल्याशिवाय राहणार नाही।